परिवार को न्याय मिलना चाहिए। अरे पीड़ित परिवार को न्याय मिलना चाहिए। अरे 51 दिन से अनदेखी करने वाली सरकार मुर्दाबाद। अरे 51 दिन से अनदेखी करने वाली सरकार मुर्दाबाद। अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। खोटे आश्वासन देणारं सरकार मुर्दाबाद। मुर्दाबाद अरे मुर्दाबाद। मुर्दाबाद। आश्वासन देणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद। मुर्दाबाद। खोटे आश्वासन देणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद। मुर्दाबाद। पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे। कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे। कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे। खोटे आश्वासन देणारं सरकार मुर्दाबाद। खोटे आश्वासन देणारं सरकार मुर्दाबाद। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। खोटे आश्वासन 2023 रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला होता। 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेला 210 दिवसाचा कालावधी झाला। 210 दिवसाच्या कालावधीमध्ये या 20 कुटुंबातील मंडळींनी मागच्या 51 दिवसापासून महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करत आहे। साखळी उपोषणाच्या दरम्यान यांनी विविध पद्धतीने शासनापर्यंत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला। तत्कालीन वित्तमंत्री आणि वर्धा जिल्हा पालकमंत्री आणि वर्तमानमध्ये ते गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर आहे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये मुआवजा देऊ, घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू। परंतु यातील काहीच न झाल्यामुळं हताश होऊन या परिवारांनी मूकमोर्चा केला, शर्म करो आंदोलन केलं आणि नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये रामनाम जपच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत त्यांनीच केलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी केली। परंतु शोकांतिका ही झाली की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सोबत भेटण्यामध्ये कोणत्याही पद्धतीची म्हणजे आतुरता दाखवली नाही। नागपूरचे DCP माननीय राहुल मदने साहेब यांच्या माध्यमातून आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्पष्टपणे मदने साहेबांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली की DCP देवेंद्रजी फडणवीस स्पष्टपणे तुम्हाला भेटण्यासाठी नकार देत आहे म्हणून। आम्हाला वाईट याच गोष्टीचं वाटलं की लोकशाहीमध्ये आम्ही सामान्य नागरिक म्हणून जर आमची बाजू शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करून शासन जर अशी दुर्व्यवहार वागणूक देत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे। म्हणून आज प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी शासनाला इशारा देऊ इच्छितो की आम्ही सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करून चुकलेलो आहोत। आमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा प्रयत्न शिल्लक राहिलेला नाही आहे। शासन प्रशासनानं आमची प्रत्येक बाजू ऐकून घेतली आणि मान्य केलं की भाई घोषणा ही देवेंद्रजी फडणवीसनंच केलेली आहे आणि त्या घोषणेच्या हिशोबानेच पुढची कृती काय करायची आहे त्यावर आम्हाला कोणत्याही पद्धतीचा याचा प्रतिसाद लाभला नाही। त्यामुळे हताश होऊन आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे। कारण की लोकसभा, विधानसभा, राज्यपाल महोदय या सगळ्या पद्धतीचं आमच्या भेटीगाठी आटोपल्या असून समाधान एक सेकंदही झालेलं नाही आहे। म्हणून आता आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून या सगळ्या पीडित परिवारांनी शासन प्रशासनाला एक इशारा दिलेला आहे की आता आमच्याजवळ शिल्लक काहीच नाही आहे, यानंतर आम्ही काहीही करू शकतो आणि त्याच करण्याच्या मानसिकतेमध्ये हे पूर्ण दुःखी पीडित परिवार आहे। महाराष्ट्र सरकारचे जे गृहमंत्री आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब या महाराष्ट्र सरकारच्या लोकांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये जे इतका समृद्धी महामार्गावर इतकं विदारक आणि भयानक अशी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये 25 लोकांचे जळून होरपळून मृत्यू झाले आणि त्या मृत्यू परिवाराला महाराष्ट्र सरकारने
त्यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली म्हणून जे 25,000 रुपये देण्याची घोषणा केली होती, किती 25 लाख रुपये 25 लाख रुपये देण्याची जी घोषणा केली होती महाराष्ट्र सरकारने, तर त्या घोषणेची सरकारने कुठलीही दखल घेतली नाही। आणि जेव्हा पीडित परिवार आपल्या हक्क अधिकारासाठी आंदोलनाला वर्धेच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर, ज्या महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलनाची सुरुवात केली, त्या अशा पावनभूमीतून या लोकांनी आंदोलन सुरू केलं। आज आंदोलनाचा 51वा दिवस आहे आणि 51वा दिवस नसून आज प्रजासत्ताक दिवस आहे। भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रजेचं राज्य हे स्थापित आणि प्रजेला अधिकार आजच्या दिवशी बहाल झाले। परंतु आज खरंच मला सांगा की खरंच या महाराष्ट्रातली आणि या देशातली प्रजा खरंच यांना अधिकार मिळाले का? आणि जर मिळाले नसेल तर याला जर कोणी दोषी आहे तर हे आज या महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणारं जे सरकार आहे, हे खोटारडं जे सरकार आहे, हे खोटारडं सरकार जे या पीडित परिवाराचा आज 1 जुलै पासून तर आज 26 जानेवारी आली, एवढ्या दिवसामध्ये अजूनपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही, SITची चौकशी बसवली नाही आणि ते जे ट्रॅव्हल्स कंपनी होती त्या कंपनीवर कुठली कारवाई केली नाही। आणि आज पीडित परिवार आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी, अधिकारासाठी प्रजासत्ताक दिनी सुद्धा आज हे लोक आत्मक्लेश आंदोलन करत आहे। या आंदोलनामध्ये आम्ही आज निर्माण सोशल फोरमच्या वतीने आम्ही सहभागी झालो आणि आज खरंच प्रजेचं राज्य आहे की नाही आहे याचं उदाहरण आम्ही आज आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आज जे मृत्युमुखी पडलेला जो परिवार आहे, हा परिवार आणि मृत्युमुखी पडलेले लोक यांना आम्ही आदरांजली वाहण्यासाठी की खरंच प्रजेचे राज्य आले आहे का, खरं प्रजेचं राज्य आहे की नाही आहे, हे आम्ही आज आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रजा कशी गुलाम आहे, आजही कशी लाचार आहे, कशी आपल्या हक्क अधिकारासाठी आजही आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, लढावं लागत आहे, आंदोलन करावं लागत आहे, याचं आज आम्ही पीडित परिवाराला श्रद्धांजली देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी आम्ही आज या स्थळी आलो आहे आणि आम्ही आंदोलन करतो। आम्ही आज आमच्या माध्यमातून आणि पीडित परिवाराच्या वतीने आम्ही विनंती करतो सरकारला, शासनाला, प्रशासनाला की पीडित परिवाराला यांनी लवकरात लवकर ताबडतोब न्याय द्यावा आणि या परिवाराला यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनस्थळी येऊन शासनाच्या आणि प्रशासनाचे लोक साधी चर्चा करायला तयार नाही आहे, तर चर्चा करून पीडित परिवाराला न्याय द्यावा अशी मी आजच्या या दिनी आणि माझ्या माध्यमातून निर्माण सोशल फोरमच्या वतीने मी सरकारला विनंती करतो।